संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल व आदर्श प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रोजी जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध योगासनांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। ज्येष्ठ शिक्षक तथा निरीक्षक ए.बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून जागतिक योग दिन 2026 ची मुख्य थीम निरोगी वार्धक्यासाठी योग ही असल्याचे सांगितले। ही थीम वाढत्या वयासोबत निरोगी, सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या सशक्त जीवन जगण्यात योगाच्या महत्त्वावर प्रकाश टाकते। त्यानंतर एम.जी. पाटील यांनी योग केल्याने एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होत असल्याचं सांगून निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे महत्त्व व फायदे विशद केले। कला व क्रीडा शिक्षक अतुल मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, पद्मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, भद्रासन, मकरासन, वज्रासन, अनुलोम विलोम, भस्त्रिका, शवासन इत्यादी योगासनाचे सादरीकरण केले। यावेळी प्रत्येक आसनाचे शारीरिक व मानसिक फायदेही समजावून सांगण्यात आले। मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते, तसेच मन शांत व एकाग्र होते। विद्यार्थिनींनी दररोज योग करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले। कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, चंद्रकांत सोनवणे, गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत, मुख्याध्यापक जे.पी. पाटील, संचालक एम.वाय. पवार, पर्यवेक्षक सी.एस. पाटील, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक के.के. चौधरी, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे दिसून आले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित योगाभ्यास करून योग करा, निरोगी रहा, आनंदी व्हा हा संदेश दिला। मुख्य संपादक यादवराव सावंत। सन्मानाचा दिवस आहे। सन्मान कोणासाठी? तर जे आपले ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत, त्यांनी आपल्याला एक सुंदर अशी देणगी दिलेली आहे। ए.बी. पाटील सरांनी सांगितलं की ही पतंजली, महर्षी पतंजली यांनी दिलेली ही एक आपल्याला अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे आणि त्यांचा आदर व्यक्त करण्याची, ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे। आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे एका श्लोकामधून, योगेन चित्तस्य पदेन वाचं मलं शरीरश्च वेदकेन योपाकरोतं प्रवृत्तिनं पतंजलि प्राणराजोऽस्मि। ओम शांती शांती शांती। मैत्रिणींनो, या श्लोकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपली वाणी शुद्ध असली पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये शब्दांची संपत्ती वाढली पाहिजे, म्हणून व्याकरणाचा अभ्यास त्यामध्ये केलेला आहे। शरीर तुमचं शुद्ध असलं पाहिजे, म्हणून त्यांनी योग साधना, ध्यान साधना आपल्याला दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने आपल्या आत्म्याचं शरीर, मन आणि आत्मा एकरूप झाला पाहिजे, यासाठी त्यांनी आपल्याला योगा सांगितलेला आहे। त्यात आयुर्वेदाचं देखील महत्त्व सांगितलेलं आहे। आणि म्हणून प्रथमतः आपले महर्षी पतंजली यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि त्यानंतर आलेले मग तुमचे एक 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 योगगुरु, अनेक असे योगगुरु होऊन गेलेले आहेत। मग योगाचं महत्त्व काय आहे? आजच्या ह्या 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना मानवाने अनेक क्रांती केलेली आहे, वैज्ञानिक क्रांती झालेली आहे, परंतु व्हॉट्स अबाउट द फिजिकल ॲबिलिटीज, तुमच्या ज्या शारीरिक ॲबिलिटीज आहेत त्या वाढण्यासाठी योगाची गरज आहे। शारीरिक व्याधी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन कमी होत असतात, परंतु मानसिक विकार, मानसिक मनशांती लाभण्यासाठी योग धारणा हा अत्यंत महत्त्वाचा गुणी उपाय आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी UN मध्ये ठराव मांडला की योग दिवस हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संपूर्ण जगभरातून प्रचंड असं समर्थन प्राप्त झालं आणि UN मध्ये ठराव मंजूर झाला आणि डिसेंबर 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात यावा हा ठराव UN ने संमत केला आणि मग 2015 पासून 21 जून या दिवशी आपण
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. हा जो योग दिवस आहे आंतरराष्ट्रीय आहे. याचा अर्थ काय की जगभरातील संपूर्ण जगभरातील जनता, सर्व देशातील जनता हा दिवस साजरा करते. कारण त्याचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे. योग दिनामध्ये योग हा शब्द येतो आणि योग हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे. तो यूज या धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की जोडणे, संयोग करणे. मग आपलं शरीर, आपलं मन, आपला आत्मा यांचं समन्वय साधणे, यांना जोडणं आणि एक अत्यंत निरोगी निकोप असं जीवन घडवणं, उत्तम चारित्र्य संवर्धन करणं, या सगळ्या गुणांचा योगामुळे निश्चितच विकास होतो. आपलं शरीर सुदृढ होतं, आपलं मन सुदृढ होतं आणि शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलेलं आहे. जर का आपलं शरीर चांगलं असेल, उत्तम असेल, निरोगी असेल तर आपल्याला सर्व काही करता येतं. सर्व काही पुरुषार्थ आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपले शरीर हे निरोगी असेल. आणि म्हणून शरीराची काळजी घेणं, मनाची काळजी घेणं हे सगळ्यांचं कर्तव्यच आहे आणि योग हे सर्वात उत्तम असे साधन आहे. योगामुळे निश्चितच, आता योगा हा इंग्लिश शब्द आहे, ऍक्च्युअली मूळ शब्द मराठी आहे, पण आपण बोलताना बऱ्याचदा योग असा उल्लेख करतो. तर योग किंवा योगामुळे निश्चितच आपलं शरीर आणि मन हे सुदृढ होतं, ही काळाची गरज आहे. आणि म्हणून योग ही संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी आहे आणि ती भारताने दिलेली आहे. त्याबद्दल निश्चितच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.